देऊन त्यांचा आदरपूर्वक स्वागत आणि सन्मान करावा। बैक टू बैक दोन चेंडू निजाम पुणे का मनोज। खूबसूरत बैटल देख रहे हैं हम बिलाल शेख और मनोज भोईर के बीच में। सर्व आदरणीय सन्माननीय अतिथींचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचा हार्दिक आभार। मनोज प्रेक्षकांना खेळून ठेवणारी गोलंदाजी लेफ्ट आर्म रिव्हर्स शॉट केलेला आहे। व्हाट शॉट पॉइंटच्या वरून डीपिश पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय। पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे। कैलकुलेटेड सिक्सर। कहा था मैंने कि बहुत अच्छा बैटल आप देख रहे हैं मनोज भोईर और बिलाल शेख के। दो अच्छी गेंदे यू टर्न ले लिया बिलाल शेख ने, रिवर्स खेला गेंद को बैकवर्ड पॉइंट के ऊपर 6 रनों के लिए। खाता खुलता हुआ बिलाल शेख का, खाता खुलता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स का। आप देख रहे हैं सेकंड सेमीफाइनल मुकाबला। आपण पाहता दुसरा उपांत्य फेरीतला सामना महिंद्रा स्पोर्ट्स विथ धनेश 11। मनोज लेफ्ट आर्म पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळलेला आहे। चेंडू हवेत आहे, शेतात चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचू शकलेला नाहीये। मात्र डीप पॉइंट चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र बिलाल शेख सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय। इसे कहते कि घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो टेढ़ा करना। दो अच्छी गेंदें थी, बीट वे 2 गेंदों पे रिवर्स खेला। हालांकि बहुत ही एतमाद से नहीं खेल पाए थे बिलाल शेख। आप देख रहे हैं दूसरा सेमीफाइनल मुकाबला 6-6 ओवर का ये मुकाबला है। टेलीकास्ट टीम को इस बात का ध्यान रखना चाहिए। पॉइनियर टीम सिटी क्रिकेट से फाइनल में पहुंची है। ग्रामीण क्रिकेट से सरोलीपाड़ा और घोड़सई पहुंची है और ओपन से ओल्डी गोल्डी से शेलू माता वल और न्यू मिलन पायगांव। मनोज भोईर प्रेक्षकांना खेळून ठेवणारी गोलंदाजी बघायला मिळते। मंडोरा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ। धावसंख्या 8। याला मात्र इनफिल्डच्या वरून फटका केलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी चौकार। दिस इज द क्लास ऑफ बिलाल शेख। लॉन्ग ऑन ब्यूटीफुल स्ट्रोक। अतिशय सुंदर फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते। धावसंख्या होते 14। पहिले 2 चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे मानसिक दबाव नाही, आपला नैसर्गिक खेळ करताना बिलाल शेख। उसका कारण है कि हिंदुस्तान टेनिस क्रिकेट की रैंकिंग पे वो 3 नंबर पे चल रहे। धावसंख्या झालेली 12। मनोज याला मात्र पोल केलेला आहे। क्षेत्ररक्षक नाही, मात्र क्षेत्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचू शकलेला नाही। तोपर्यंत मात्र बिलाल 2 धावा पूर्ण करतोय। वहां पे कॉलिंग नहीं थी। हालांकि जयेश पाटिल इसलिए रुके थे कि खिलाड़ी बहुत तेज आ रहे थे। मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतोय सन्माननीय अतिथी श्रीमान विठ्ठल भोईर साहेब, त्यांच्या सौभाग्यवती नंदाताई विठ्ठल भोईर ह्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत राहणार, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या मान्यवर कक्षामध्ये। संदीप भोईर, मैं आपकी सराहना करूंगा कि सूत्र संचालक आप बहुत अच्छा करते हैं। ये देखिए बहुत ही चमचमाती ट्रॉफी इसको आप देख रहे हैं। पीछे चमचमाते हुए हमारे तमाम मुख्य मान्यवर्स। आज वीआईपी डाइस तमाम मुख्य अतिथियों से भर चुका है। 1 ओवर की समाप्ति पे 14 रन। अच्छी शुरुआत एमएलए रुपेश मात्र एफएम टीम महिंद्रा स्पोर्ट्स की। इस सीजन में ये दोनों टीमें 4 मरतबा टकराई है। 2 मरतबा महिंद्रा ने मुकाबला जीता है और 2 मरतबा धनेश ने। या तो मेरे ख्याल से 5 मरतबा टकराई और 3-2 है, लेकिन 4 मरतबा का तो मैं आपको बता सकता हूं। नक्कीच आमची रजा घेताना सन्माननीय गिरीश भाऊ म्हात्रे साहेब। यावेळेला मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन धावबाद करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि याच बरोबर फलंदाज बाद। धन्यवाद।
धर्तीवर केली होती आणि त्याची धूम नक्कीच संपूर्ण विश्वभर पोहोचली होती. धन्यवाद गिरीश भाऊ म्हात्रे, आपला बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अंजुमन ट्रॉफी के फाइनल में धनेश को शिकस्त दी थी महिंद्रा ने. एकवीरा पिंपलनेर के फाइनल में धनेश को शिकस्त दी थी महिंद्रा ने. एमजे के क्वार्टर फाइनल में जयेश पाटिल की खूबसूरत बल्लेबाजी की वजह से महिंद्रा को शिकस्त दी थी धनेश ने. और गोल्डन 6 लगा के मापुली क्रिकेट धमाका में शिकस्त दी थी महिंद्रा को धनेश ने. धावपास झाले, धाव घेण्याचा प्रयत्न, एक फटका खेळल्यानंतर चांगला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला होता. आणि आता मात्र बंधूंची जोडी खेळपट्टीवर असणार आहे, बिलाल शेख आणि गॅसुद्दीन शेख. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितलंय कित्येक बंधूंची जोडी, स्टीवा मार्कवा, महेंद्र अमरनाथ, सुरेंद्र अमरनाथ, जेप क्रो, मार्टिन क्रो. नए बैट्समैन फोकस प्लेयर हैं भिवंडी क्रिकेट तालुका के. 12 टूर्नामेंट की 6 में मैन ऑफ द सीरीज. भिवंडी के अब्राहम बेंजामिन डिविलियर्स, गैसुद्दीन शेख बल्लेबाजी को आहे. धाव संख्या थांबलेली आहे 14, 1-14. हा चेंडू पुन्हा एकदा लिव्हिंग आहे, चेंडू हवेत आणि एक सॉफ्ट डिस्मिसल, सहज सोपा सुंदर झेल. अपनी तो जैसे तैसे बड़ी विकेट हासिल की है अख्तर शेख ने. ये देखिए दूर रखा था, बल्ला बहुत ज्यादा घूम गया, पॉइंट पे बढ़िया कैच. और ये देखिए सेलिब्रेशन, गैसुद्दीन शेख बिना कोई रन बनाए वापस जाते हुए, बड़ी मछली जाल में फंसती हुई. ऍब्सोल्युटली ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. शुभाग म्हणतोय सन्माननीय सुजित भाऊ पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मराठा पंजाब संघाचे अष्टपैलू खेळाडू जितूजी गवळी यांचं देखील शुभाग म्हणतोय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. नए बैट्समैन सुजीत नाइक विकेट कीपर बैट्समैन इस वक्त नंबर 1 विकेट कीपर भी हैं. लेकिन अख्तर शेख ने बैक टू बैक 2 झटके दिए, एक बैट्समैन रन आउट हुए. और गैसुद्दीन का बहुत ही कीमती विकेट दूर रखा था वहां पर. और गैसुद्दीन इन फील्ड के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ले का मुंह खुल गया था वहां पर पूरी तरह. महत्वाची विकेट प्राप्त केलेली आहे. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती धनेश 11 संघाला ती प्राप्त केलेली आहे. अख्तर याला मात्र हुक केलेला आहे, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. से चौका जड़ा वहां पे सुजीत नाइक ने. अख्तर शेख अपने ही सामने पटका था, लेग स्टंप पे बहुत जल्दी पोजीशन किया था, बहुत फाइन खेला था उस गेंद को 4 रनों के लिए सुजीत नाइक ने. बात एक के दोनों टीमों के बीच में जो मुकाबले हुए हैं वो अभी तक 4 हुए हैं. 2 में धनेश विजय रही है, 2 फाइनल में धनेश ने को शिकस्त दी है महिंद्रा ने. म्हणजे एकंदरीत संघर्ष बघायला मिळाला, कारण 4 सामन्यामध्ये संघर्ष बघायला मिळाला होता आणि हा 5वा सामना यामध्ये सुद्धा संघर्ष बघायला मिळेल असं वाटतंय. कारण दोन्ही ही कंप्लीट टीम आहेत, बलाढ्य संघ आहेत. अख्तर याला मात्र बिलकावून द्यायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि वाट कॅच. ने आसमान में खेला, बहुत बढ़िया कैच शेखर दलवी का. ये देखिए गेंद की पिच तक नहीं थे, नीचे भी गेंद रही थी, ऊंचाई बहुत ज्यादा थी, दाईं ओर दौड़ते हुए बहुत बढ़िया कैच शेखर दलवी का. कॉलिंग बहुत अच्छी थी, जयेश पाटिल को कॉल कर चुके थे. और तीसरा झटका यहाँ पे लगता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स को 18 के योग पर. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे की झेल घेतल्यानंतर कशा प्रकारे सामन्याला काळाटी मिळते, झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं. कॅचेस विन द मॅचेस, अप्रतिम झेल घेतला होता, जवळपास स्ट्रेट लॉंगन मधून वाईड अप लॉंगनला आला होता शेखरांनी झेल घेतला होता.
नए बैट्समैन सुरेश पारदी को भेजा गया है, जिन्होंने सिक्सर का दूसरा हैट्रिक किया था आज दोपहर में. लेकिन लॉट ऑफ डिपेंड ऑन बिलाल शेख. इज द की प्लेयर इन दिस सीजन. बिलाल शेख मेड 3 हाफ सेंचुरी, 3 by नंदन पाटील आउट ऑफ 30. ऍब्सोल्युटली टू कारण आकाश शून्यावर बाद झाले, गॅसुद्दीन शून्यावर बाद झाले. सुजित याला सुद्धा फार वेळ खेळपट्टीवर टिकून जाता आलेला नाहीये. अख्तर यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. थोडस मिसफिल्ड होतोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय वेगात पोहोचतोय. या ठिकाणी बिलाल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. Yes, not a very good stroke. He tried to play through the square leg and ball is taken the inside edge of the bat and rose through the short fine leg. There is a sloppy work and finally batsman gets 2. धावसंख्या झालेली 20. मित्रांनो, आपण हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध धनेश 11 कुकसे. अख्तर पुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू मिडॉपर सरळ मिडॉप लावतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे हेमंत थाराट, आणि तोपर्यंत मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. Yes, that marks the end of the mandatory power play. Mahindra Sport losing a toss, batting first here. 20 for the loss of 3 important wickets. Man out Gasuddin Fadak, man out Akash Fadak, and man out Sujit for 4. मी विनंती करतोय हरिचंद्र भोईर साहेबांना आपले शुभ हस्ते सन्माननीय अतिथी देवानंद भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी हरिचंद्र भोईर साहेब ठाणे पालघर विभागाचे ओबीसी मोर्चा आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष हरिचंद्र भोईर साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करावं. देवानंदजी भोईर सामाजिक कार्यकर्ते शेलार यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातंय. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते पूर्णा माननीय श्री गिरीधर पाटील साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय हरिचंद्र भोईर साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते गिरीधर पाटील साहेब पूर्णा सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करावं. तदनंतर राहणाल गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या सौभाग्यविधी विद्यमान सरपंच आहेत सौ नंदाताई विठ्ठल भोईर. मी सन्माननीय श्री विठ्ठल भोईर स्वर्गीय विलासमूर्ती राहणार न्यू 40+ चे एक अष्टबैली खेळाडू राहणार यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मान्य श्री हरिचंद्र भोईर साहेब यांना विनंती करतोय. पहिला चेंडू निधाव जातोय. भवेश पवार गोलंदाजीसाठी आलेला आहे. हरिचंद्र भोईर साहेब यांना विनंती असेल. भावेश मुंडरा एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला मात्र अतिशय चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बचाव केला जातोय. Beautiful ball indeed. Swinging Yorker. Have a look at that perfect Yorker and with the short back lift dig out. Lovely delivery from Bhavesh Pawar. But remember Bilal Sheikh is there. याला मात्र चेंडू जातोय तो एकच धाव मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या झालेल्या 21. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही कारण नाणेफेक जिंकून महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार देवेन खारीक नाणेफेक हरल्यानंतर खरं तर प्रारंभ केलेला आहे फलंदाजीला. एक चांगला निर्णय म्हणता येईल धनेश 11 संघाचा. Yes, I think it's still runs getting very difficult, but Bilal Sheikh playing so far very good. 1-6-1 boundary. He's on 16. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडे. मी तर नेहमी म्हणतो की 11 स्टार आहेत. दोन्ही संघाचा विचार केला तर 11 स्टार. भावेश याला मात्र डिफेन्स केलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये डिफेन्स बचाव केलेला आहे. Yes, fine delivery from Bhavesh on the stumps and look at that. Yes, nicely because ball is on the stump and
keeping low, copybook style, watchful push by Bilal Sheikh, no runs. भावेश यावेळेला मात्र जम्पिंग कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा उजव्याच्या बाहेर होता, पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला होता आणि सरळ निघून गेलेला आहे तो यष्टी रक्षकाच्या हातात. Short rising and Bilal tried to jumping cut, piece him outside the off stump. Lovely bowling from Bhavesh Pawar. भावेश याला मात्र ग्लान्स केलेला आहे, मात्र शॉर्ट फॅन क्षेत्ररक्षक आहे, धावबाद करण्याचा प्रयत्न होतो आणि या ठिकाणी फलंदाज धावबाद, समन्वय नाहीये, कोऑर्डिनेशन नाहीये. वहां क्या कर रहे थे, जबकि नॉन स्ट्राइक पे पहुंच चुके थे बिलाल शेख. सुरेश पारदी ने कोई रिस्पांस नहीं दिया, आउट हो गए, रन आउट. नए बैट्समैन सचिन गायकवाड़ बहुत ही फॉर्म में चल रहे हैं, लेकिन आज उनकी अग्नि परीक्षा है. ये जो सचिन गायकवाड़ है ना, इनके सामने ना दवा काम करती है ना हवा काम करती है. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 21 अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. यस, बहुत ही फॉर्म में चल रहे सचिन गायकवाड़, चाहे ग्रामीण क्रिकेट हो चाहे सिटी हो. और बाली ट्रॉफी के ओपन में उन्होंने सिक्सर का हैट्रिक लगाया था. तीन षटकांचा खेळ पूर्ण होते आणि ज्याप्रमाणे धावसंख्या, चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये आणि जो नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता धनेश 11 संघ कर्णधाराने अजय भोईर याने, तो सध्या तरी योग्य वाटतोय. काय होतंय उर्वरित तीन षटकामध्ये हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. Thank you, Gowli sir. There is a packed crowd and you are watching MP Cup 2017. Welcome all of you. End of the third over, 21 for the loss of 4 wicket, Mahindra Sport. Still Bilal Sheikh is there. He is going to be Akhtar Sheikh. Balls to Bilal. This time another fine delivery. Bilal used the short back lift, dig out. The bowling has been outstanding from Dhanesh 11. They bowl bang on target, maintain very good length and line. Here we go. This time Bilal drive, once more on his follow through, no runs. This is the quality bowling from Akhtar Sheikh. This time the bowling has been outstanding from Dhanesh 11, 21 for the loss of 4 wickets. Akhtar Sheikh turn from temple and here we go. Balls to Bilal, once more try to swing, miss him outside the off stump. This is the extraordinary bowling from Akhtar Sheikh. 4 dot balls against the one of the best batsmen so far in tennis cricket, Bilal Sheikh. बिलालने आतापर्यंत 7 चेंडू लागोपाठ डॉट खेळलेले आहेत, हाही विक्रम असावा. Akhtar. Balls to Bilal. This time he bows in Dusra Mohalla. White signal from umpire. 1 to his corner now. 22 for the loss of 4 wicket. 4th one in progress. Mahindra Sport badly needing some massive hit. Here we go. This time put away nicely, but fielder finds the ball at long on. Enough time, batsman gets one. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला, ज्याप्रमाणे धावसंख्या असायला हवी त्याप्रमाणे धावसंख्या बघायला मिळत नाही. 50 पेक्षा धावसंख्या असणं फार गरजेचं असणे, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना महिंद्रा स्पोर्ट्स संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. Akhtar Sheikh now facing him Sachin Gaikwad is the key player
in form batsman Akhtar. Balls to Sachin, try, nice looking stroke, straight to long off, and with the stroke batsman through for one. That marks excellent overturn from Akhtar, given away only 3 runs, and that marks the end of the 4th over. Mahindra in trouble now because not enough total on the board. 24 for the loss of 4 wickets. मी विनंती करतोय प्रशांतजी भोईर यांना उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा, सन्माननीय प्रवीण पाटील साहेब काटे सामाजिक कार्यकर्ते बीजेपी चे कार्यकर्ते आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय या व्यासपीठाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर या अशा आकर्षक LED टीव्ही ज्यांनी स्पॉन्सर केलेत ते सन्माननीय ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय राम भोईर साहेब यांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत बाळारामजी भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे नक्कीच चिटणीस आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ऑन साइड पे खेला इस मर्तबा, पैरों के सामने 1 रन बनता हुआ. गेंदबाजी बहुत ही नपी तुली हो गई है और बहुत अच्छी लेंथ और लाइन को मेंटेन किया है भावेश पवार और खास तौर से अख्तर शेख ने. मनोज भोईर थोड़े महंगे साबित हुए. भावेश पवार इस मर्तबा मिस की हुक शॉट है, लेकिन गेंद नो मैंस लैंड में जाती हुई. दूसरे का कॉल और पूरा करते हुए बैट्समैन. मी चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी सुक्रिया दिगासकर सामाजिक कार्यकर्ते पूर्णा यांचं स्वागत आणि सन्मान करावं. सन्माननीय अतिथी सुक्रिया दिगासकर सामाजिक कार्यकर्ते पूर्णा यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी चंद्रकांतजी भोईर साहेबांना करतोय. आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करावं. वाइट का इशारा आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 28 रनों पर. पायनियर अहमद फक्की फैम टीम फाइनल में पहुंच चुकी है. 3 फाइनल खेले जाएंगे, ओल्डी गोल्डी, ग्रामीण और सिटी भिवंडी. भावेश पवार गेंदबाजी कर रहे मुंडोरा एंड से. लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए इस मर्तबा हुक 6 रन. अब बिलाल ने कहा कि बहुत हो गया, ये रनबंदी नहीं चलेंगी. बहुत जबरदस्त हुक शॉट, 6 रन. हो चुके हैं. ये देखिए बहुत खूबसूरत टाइमिंग, घूम गए गेंद को लेकर. 6 रन. चौंतीस रन हो चुके हैं और भावेश की इस ओवर में अभी भी 3 गेंदें आना बाकी है. कहीं ना कहीं महेंद्रा के कैप्टन सोच रहे होंगे, हालांकि पपिया खारिक का आना बाकी है, अच्छे फॉर्म में चल रहे हैं, कि ये जोड़ी कम से कम 60 तक पहुंचाए. भावेश पवार तेज किया, पैरों के सामने ड्राइव करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है महिंद्रा स्पोर्ट्स का 35 रन. दोनों टीमें इस सीजन में 1 नंबर पे फिलहाल रैंक कर रही है 4-4 कप के साथ. 2 नंबर पे एनआर बोरपाड़ा, अब 3 पे पायनियर का नंबर आ चुका है, क्योंकि एक फाइनलिस्ट 2 मरतबा फाइनल में. इस मरतबा क्या हुआ है देखना है. बीमार, नो बॉल. इस सीजन में भावेश पवार के लिए कठिनाइयों का कारण बना है. 2 रन स्कोर में और बढ़ते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन. देखना है कि अंपायर ये बताएं. यस, अब जाके इशारा आता हुआ फ्रीट का अब इशारा आया है.
इस मरतबा गेंद को खेल दिया है, 6 रन। सर के ऊपर से चली गई। अब गेंद सर पे से जाए या पानी जाए, दोनों सूरतें अच्छी नहीं होती है। ये देखिए, अच्छी गेंद को शॉट खेला था, फिर से गेंद को खेल दिया है। बहुत बढ़िया फील्डिंग मनोज पाटिल उर्फ सांगा की। वाइडिश फाइन लेग पर सिर्फ 1 रन, 5 ओवर की समाप्ति, कुल रन बने 44। गवली सर क्या कहेंगे, 1 ओवर में महेंद्र कितने रन बनाए जहां पर फाइट करे? मित्र म्हणून की 14 किंवा 15 धावा जर केल्या तर 60+ एक चॅलेंजेबल धावसंख्या होऊ शकते आणि संघर्ष बघायला मिळू शकतो. कारण 44 धावा झाल्यात, अंतिम षटक आहे, 5 षटक संपलेले आहेत. 60+ एक चांगली धावसंख्या ठेवू शकते. देखना है कि आखिरी ओवर के लिए भिवंडी के कॉटनी वॉश हेमंत अरट को बुलाया गया है। आज सिर्फ जो शुभकामनाएं देना है वो जन्मदिन के लिए देना है। ऑल द बेस्ट के जितने भी मैसेज है, इसलिए मैं बार बार कह रहा हूं कि तमाम क्रिकेट प्रेमियों की तरफ से तमाम बची हुई टीमों को ऑल द बेस्ट। खेल की शुरुआत होती हुई हेमंत अरट, राइट आर्म ओवर द विकेट, बिलाल शेख को परफेक्ट यॉर्कर बॉल। सिटी क्रिकेट, ये पॉपुलर क्रिकेट। आप देख रहे हैं कि हेमंत पहली गेंद को बिलाल जैसे एक अच्छे बल्लेबाज को क्लीन बोल्ड कर पाते हैं। यस, प्ले डाउन हो गए, वहां पर बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद विकेटों पे टकराई, लेकिन आउट होने से पहले बिलाल ने कुल मिलाकर कितने रन बनाए? 33 रन बना के आउट हुए। हालांकि डॉट गेंदें भी आज ज्यादा खेली, लेकिन 33 रन अपने टीम के लिए बनाए। हेमंत अरट, पपिया खारिक को उछलती हुई गेंद पिछले पांव पे गए, गेंद कान के पास से जाती हुई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। ये हेमंत अरट का क्लास है, ये हेमंत अरट का अंदाज है। मित्रांनो, यानंतर पहिला फायनलचा सामना शिवमोता वर्ल्ड 40+ आणि न्यू मिलन पायगाव 40+, या दोन संघांमधला पहिला फायनल सामना दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर तयार राहायचं आहे। ओल्डी गोल्डी क्रिकेट देखना है। पपिया खारिक कैसी 4 गेंदों में बहुत रन बना चुके, बना दिया, गेंद को भेज दिया, 6 रन। पपिया खारिक ने पूरे सीजन में मैंने देखा है कि 4-6 गेंदे खेलने को आते हैं और 14-20 रन बनाते। ये देखिए, कप्तान का शॉट, फुल टॉस गेंद थी, गेंद की लाइन के अंदर आए, बहुत खूबसूरत स्विंग स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन, 50 रन पूरे होते हुए। महिंद्रा स्पोर्ट्सचे 50 धावा इथे धावफलकावर झलकले जात आहेत।
आज हमारे तमाम चाहने वालों से हम माफी चाहेंगे। आज सिर्फ एक ही मैसेज पढ़ा जाएगा, वह है सम्मानीय कपिल पाटिल जी के जन्मदिन के लिए। बाकी ऑल द बेस्ट का कोई भी मैसेज आज हमें पढ़ने का अलाउ नहीं है। हेमंत अडट 3 गेंदें बची है, 50 रन हो चुके हैं। ये देखिए गेंद हाथ से छूटती हुई वहां पर दूसरी गेंद आ चुकी है बीच में। ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। आकाश 0, बिलाल 33, गैसुद्दीन 0, सुजीत 4, सुरेश 1, सचिन 3 और पपिया 6 पे नॉट आउट पे डॉट दिखाया जा रहा है। स्टार बल्लेबाजी कर रहे। 3 गेंदें। इसमें था वो उकड़ने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई। 1 रन। आप देखना है कि सचिन गायकवाड़ जो सिर्फ अभी तक 2 गेंदें खेल चुके हैं और 2 रन बनाए। नक्कीच सचिन हा असा एक विस्फोटक फलंदाज आहे की ज्याचा नक्कीच चेंडूवर जर प्रहार झाला तर त्या चेंडूची दशा आणि दिशा ह्या दोन्ही बदलतात. आदेश मागे ने इस वक्त कपिल पाटिल जी को जन्मदिन की शुभकामनाएं दी हैं। बहुत तेज गेंद, टिप्पा खाने के बाद रफ्तार पकड़ती हुई जागते रहो का आदेश देती हुई बैट्समैन को। महेंद्रचा बाहुबली खेळाडू आपण पाहतोय सचिन गायकवाड मैदानाच्या आत आहे, मात्र त्याला देखील लगेच प्रभावित केलं होतं हेमंत हरड, एक हरहुन्नरी आणि भिवंडी सिटी ग्रामीण मध्ये नक्कीच अष्टपैलुत्व सिद्ध करणारा एक नामवंत खेळाडू मार्फत। हेमंत हरड, एक गेंद जो कभी भी कातिल बन जाती है। पिछली आखिरी गेंद पे सिक्सर उसामा ने जो लगाया था, कट करने की कोशिश, अंपायर टच से मस नहीं और कुल मिलाकर रन बने 51 और 52 रनों की चुनौती धनेश के सामने रखी है फाइनल में पायनियर से टकराने के लिए। आइए दोस्तों, ओल्डी गोल्डी फाइनल का टॉस होने जा रहा है और वहां पे बहुत ही ओल्डी गोल्डी कमेंटेटर डॉक्टर गौली सर। धन्यवाद सिद्दीक बाबे आणि धन्यवाद संदीप मोरे। मेगा फिनाले 40+ क्रिकेट संघामधील हा अंतिम सामना सेलूमाता वर्ल्ड 40+ आणि निमिलन पायगाव। वेलकम जितेंद्र भालेकर। निमिलन पायगाव 40+ आणि नरेंद्रजी पाटील सेलूमाता वर्ल्ड 40+ दोन्ही संघाचे कर्णधार आहेत। मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित जगदीशजी पाटील, रामदासजी भोईर तसेच बाळारामजी भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय। वेलकम जगदीशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। वेलकम। मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय। नाणेफेक होणार आहे 4 षटकांचा सामना। दोन्ही संघाचे कर्णधार निमिलम पायगाव 40+ आणि सेलूमाता वर्ल्ड 40+ दोन्ही संघाचे कर्णधार आहेत। आणि मी कॉइन सुपूर्द करतोय आमच्या मान्यवरांच्या। जगदीशजी पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक। जितेंद्र भालेकर कॉल करतायत हेड आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती निमिलम पायगाव 40+ संघाने। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात, आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत। आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय।
जितेंद्र भालेकर अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, कारण अंतिम सामना खेळणारा सुपर संडे आहे आणि आजचा जो दिवस आहे 5 मार्च, लोकनेते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या गौरवार्थ, त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि ह्यामध्ये तुम्ही अंतिम फेरीमध्ये पोहोचलेलात त्याबद्दल सर्वप्रथम तुझं, तुझ्या संघाचं आणि तुझ्या पाठीराख्यांचं खास करून अभिनंदन. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय आहे? 4 षटकांचा सामना आहे. माझा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आणि कपिल पाटील साहेबांना माझ्या संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण करताना 4 षटकामध्ये समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? स्वतः एक चांगली आतापर्यंत तुझी पर्सनल कर्णधार म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली, कर्णधार म्हणून चांगली कामगिरी, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी केली आहे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील? नक्कीच मी समोरच्या संघाला कमीत कमी 40 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडे तसं बघायला गेलं तर आज चांगले असे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत आणि चेस करताना माझ्याकडे 2 एक्स्ट्रा असे चांगले फलंदाज आहेत की ते अजूनपर्यंत प्रकाश झोतात आलेले नाही आहेत. एक तर कुंदन आणि दुसरा भूषण आणि विकास मुकादम एक ट्रम्प कार्ड असणार आहे माझ्याकडे. काय अनुभव आला या स्पर्धेमध्ये खेळताना? नक्कीच एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, नियोजन आणि बघावं असं भव्य दिव म्हणजे एक इंटरनॅशनल फिलिंग जी पाहिजे ती इथे नक्कीच मला मिळते. कारण एक संपूर्णपणे एक आर्टिफिशियल म्हणजे एखाद्या प्रकारे टॉवर उभे करून लाईट इथे उभे केलेले आहेत आणि त्याचं बघायला गेलं तर मराठा पंजाब आणि शेळूमाता वर्ल्ड या संघाला खरोखर एक चांगलं असं धन्यवाद द्यायची इच्छा वाटते, कारण त्यांनी सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. खासदार चषक 2017चा चॅम्पियन होण्यासाठी तुमचा संघ तयार झालेला आहे? नक्कीच, कारण अशा भव्य दिवस स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत खेळण्याचा मान जो मिळतो तो नेहमीच मिळतो असं नाही. आज मेहनत करून इथपर्यंत पोहोचलोय तर नक्कीच या चषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न करेन. ऑल दी बेस्ट तुझ्यासाठी आणि तुझ्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. नरेंद्र पाटील, नाणेफेक हरलेला, नाणेफेक जर जिंकली असती, स्थानिक संघ आहे, ऑर्गनायझिंग कमिटीचा संघ आहे, नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. म्हणजे तुमच्या मनाच्या विरुद्ध झाले, तुम्हाला फलंदाजी करायची. चॅम्पियन होण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि पॉवर प्ले मध्ये कुठल्या फलंदाजांना अपेक्षा असतील? आम्ही 45+ जाण्याचा प्रयत्न करू आणि पॉवर प्ले मध्ये इंद्रपाल आहे आणि मी स्वतः बॅटिंग करू. अंतिम सामन्यामध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल? हो, नक्कीच बघायला मिळेल. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर पहिला फायनलचा सामना जो 40+चा सामना आहे, शेळूमाता वर्ल्ड त्याचबरोबर निमिलम पायगाव आणि याची नाणेफेक जिंकून निमिलम पायगाव संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय, त्याने आमचे समालोचक संदीप मोरे सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मी नक्कीच विनंती करतोय आदरणीय भानदास भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुण म्हात्रे साहेब कालवा सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करावं. त्याचप्रमाणे नक्कीच उद्योगपती भरतार मारू साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी भानदास भोईर साहेबांनाच करतोय. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय भानदास भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होईल. सचिन मडवी, आपण कृपया संपर्क साधायचा आहे. सचिन मडवी कर्णधार जितेंद्र पालेकरशी संपर्क साधायचा आहे. सॉरी, सन्माननीय विकासजी जैन नक्कीच भिवंडी, आदरणीय खासदार कार्यसम्राट खासदार श्रीमान कपिल पाटील बॅक टू क्रिकेट नाव. क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटची रणधुमेळी कसं असावी, चेंडू आणि फळीमधील संघर्षमय पण रंगावं, पेटावं आणि ते खुलावं. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मायबाप क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचलं जातंय. आपण पाहतात शिवमाता वर्ल्ड मराठा पंजाब आयोजित सन्माननीय योगेश भोईर साहेब यांच्या अथक प्रयत्नातून साकारली गेलेली ही खासदार चषक एक अप्रतिम आणि अविस्मरणीय स्पर्धा. एकंदरीत लक्ष आहे ते 52 धावांचं. महिंद्रा स्पोर्ट्स या संघाची नक्कीच पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात झाली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकात जी विकेटची पतझड आणि धावांची थोडीशी कमी संख्या जी झाली त्याचंच कारण की एकंदरीत 51 धावा 5 गडी बाद
असं समाधानकारक धावफलक उभारतोय तो महिंद्रा स्पोर्ट्स दनिश 11 कुक्से या संघासमोर खेळताना. बिल्कुल कुमार और जयेश पाटिल दोनों ओपनर्स बीच मैदान पर मेरा साथ निभा रहे हैं द वॉइस ऑफ वसई संदीप मोरे. धन्यवाद. जबकि लीड कर रहे हैं पूरे टूर्नामेंट को हमारे सीनियर कमेंटेटर द मैजिकल वॉइस ऑफ मराठी. जब भी भिवंडी क्रिकेट तालुका का इतिहास लिखा जाएगा, वहां पर मराठी कमेंट्री का जब इतिहास लिखा जाएगा तो नो डाउट एट ऑल द मैन लीडिंग फ्रंट डॉक्टर मोरेश्वर गवली. कुमार आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आत जाते. सामन्याला सुरुवात पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होतोय. दोन्ही संघांना तमाम मायबाप भिवंडी तालुक्यातील सन्माननीय क्रीडा रसिकांकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू लेफ्ट अराउंड विकेट, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, इनफिल्डच्या वरून जातोय. पहिल्या चेंडूवर पहिला अप्रतिम खासदार चौकार. Last one was an unconventional hook shot. Look at that. He tried to play through the square leg and top edge. The fine leg up in the circle and couple of bounces. Ball is crossed the whitish fine leg boundary for 4. श्री गणेश होतोय. शुभारंभ होतोय धनिश 11 कुक्से या संघाच्या धाव संख्येला. पायाभरणी करताना कुमार आणि जयेशी जोडी. सुरेश पण दाखवट टप्प्यात चेंडू नक्कीच बीट होतोय यष्टी रक्षक, मात्र सुजित नक्कीच प्रभावित होतोय. कारण आपण पाहतोय की प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आज स्पर्धेचा अंतिम आणि मेगा फिनालेचा दिवस. नक्कीच lot of depend on Suresh Pardi and Gasuddin Sheikh. Both are the very wicket taker bowler for Mahindra Sport, and Pardi ball excellent in Bali Trophy and excellent in this MP Trophy. नक्कीच अनुभव आहे सुरेशकडे. लेदर क्रिकेट खेळतो, टेनिस क्रिकेट खेळतो. नक्कीच एक चांगला अनुभवी खेळाडू आहे सुरेश. पुन्हा एकदा मँग्रोव्ह एंड कडून आता मात्र हुक पूल इथे आपण पाहतोय स्कूप शॉट आणि नक्कीच आपण पाहतोय रिव्हर्सच्या पद्धतीने खेळलेला फटका 4 धावांसाठी. भावेश पवार ने कहा है कुमार तू मार, 2 चौके लगा चुके हैं. ये देखिए क्या शॉट खेला है. इंग्लैंड के मॉर्गन की तरह पल्लू स्ट्रोक स्कूप किया था बहुत ही खूबसूरती के साथ. बहुत ही फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन. आणखीन एक 4 धावा प्राप्त करताना कुमार. सुरेश षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट अराउंड विकेट. कोट्टब्याचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता कुमार आणि दक्ष असा सुजित यष्टांच्या पाठीमागे चांगलं विकेट कीपिंग करतोय. निर्धाव चेंडू. अच्छी वापसी की वहां पर सुरेश पारदी ने. पहली पे चौका, दूसरी डॉट, तीसरी पे चौका और चौथी डॉट. 2 तुम्हारी 2 हमारी. ये देखिए बहुत अच्छी हो ड्रॉप. एज लागली वहां पर एज लागली होती आपण पाहू शकता. नक्कीच एक ठीक एज, मात्र खांद्याजवळ चेंडू गेला होता. हातांच्या बऱ्याच दूर म्हणजे ग्रिप्सच्या जवळ नव्हता. क्या टेलिकास्ट हो रहा है. व्हाट अ टेलिकास्ट. प्रिंस मूवीज. पुढचा चेंडू सुरेश लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र पुन्हा एकदा त्याचप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न, मात्र सचिन मार्फत नक्कीच थोडस इथे थंबलिंग होतंय. चेंडू आपण पाहतोय वळतोय. नक्कीच झेलची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, मात्र सचिनच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सापडला. यस, बहुत डिसअपॉइंट है सुरेश पारदी. 2 गेंदों में 2 कैच छूटे हैं और जब कैच छूटता है तो बैट्समैन गेंदबाज के लिए हताशा रहती है. ये देखिए फिर से खेला था पल्लू स्ट्रोक, सीधा सचिन के हाथ में, उस कैच को ले नहीं पाए. ये देखिए फिर से बताया जा रहा है, सीधा स्ट्रेट फॉरवर्ड कैच छूटा. हाथ पहले ही बंद कर दिए वहां पर सचिन ने. 9 धावा धावफलकावर. सचिन मार्फत असं प्रकारचं क्रिकेट बऱ्याच कमी प्रमाणात पाहायला मिळतं. यस, और पारदी वाकई में थोड़ा सा निराश है. अभी भी गैसुद्दीन उनको कुछ कह रहे हैं. बिलाल आणि गेसू नक्कीच बंधू आहेत आणि थोडस चर्चा करतायत की सुरेश कशा पद्धतीने आपली गोलंदाजी असली पाहिजे, कसं आपलं फिल्डिंग स्टेटस असलं पाहिजे. कारण 52 धावांचं एक लक्ष आहे. एकंदरीत जर 70 पेक्षा जास्त धावा असत्या तर नक्कीच चांगलं टार्गेट आपण म्हणू शकलो असतो. पुढचा चेंडू जयेशला हलक्यात फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न आणि चेंडू गली क्षेत्रामधून डीप थर्ड मॅन मध्ये वळतोय. 4 धावांसाठी टेक्निकल शॉट, 4 धावा.
Physical stroke, have a look at that. He connect the pace of the bowler. Suresh then goes his back foot, a delicate let cut right of the fielder. Wonderful shot from Wonder Boy of Piondi, racing all the way to the boundary for 4. पहिल्या षटकात बिनबाद 13 धावा, एक मजबूत आणि एक चांगली पायाभरणी करताना महिंद्रा स्पोर्ट्स भिवंडी संघ. नक्कीच आपण ज्या वेळेला सुरुवात जर चांगली करतो त्यावेळेला नक्कीच जे आव्हान असतं ते पूर्ण करण्यासाठी चांगलं मनोधैर्य उंचावतं आणि तेच सादर करताना जयेश आणि कुमार. यस, इसीलिए तो गवली सर कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन. आपकी शुरुआत अच्छी हुई, मानो आपने आधा काम पूरा कर दिया. आता मात्र येणाऱ्या गोलंदाजांवर नक्कीच मानसिक दबावाची स्थिती असू शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर महत्व नसतं. पहले ओवर में 14 बनाए थे महेंद्र ने, उसके बाद रन नहीं बने थे और उसके जवाब में 13 रन बनाए. हालांकि आज कुमार किस्मत का सहारा लेके खेल रहे हैं, 2 जीवनदान उनको दिए हैं. नक्कीच एकंदरीत अजूनही 5 षटक शिल्लक आहेत आणि 39 धावांची आवश्यकता आहे. ती 30 चेंडू मध्ये 30 चेंडू 39 धावा. आव्हान आहे ते 52 धावांचं. आपण पाहू शकता धनेश 11 13 सुरुवात करतोय. ज्या वेळेला महिंद्रा स्पोर्ट्स खेळत होता त्यावेळेला नक्कीच बिनबाद 14 सुरुवात केली होती महिंद्रा स्पोर्ट्सनी मनोज याच्या गोलंदाजीवर. आता मात्र बंद्रामूर्ती मंदिराच्या एंड कडून गोलंदाजीला प्रारंभ करतोय गिसुद्दीन. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक प्रगतीपदावर. डावखुरा फलंदाज कुमार हा स्ट्राईकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्यातनं फक्त नक्की चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. नियम क्रमांक 27 ची मागणी होती, हाऊस दॅट असा प्रश्न विचारला होता पंचांकडे. मात्र उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी या नक्कीच मागणीत, आणि त्याचमुळे पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नक्कीच निर्माण होऊ शकत नाही. निर्धाव चेंडूची हाताळणी गिसुद्दीन मार्फत. बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद अधिक उछाल था, बाहर की जानिब निकाला था गिसुद्दीन शेख ने. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र नक्कीच बॅकफुटला जातो चेंडूला. इथे मात्र एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळतोय, चेंडू वळतोय तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. मात्र 1 शॉट पहा. पंचांचं अचूक निरीक्षण किती होतंय. फ्लड लाईट्स आहेत, मात्र पंचांचं तीक्ष्ण नजर नक्कीच तिथे दर्शवली जाते की हा 1 शॉट आहे. एकच धाव प्राप्त होतोय. अंदर की जानिब काटा था, गति परिवर्तन किया था, स्लोअर 1 था लेकिन बहुत जल्दी पढ़ लिया था बैट्समैन ने. स्कोर 14 रन बिना किसी विकेट के. धनेश कुक से 52 के रनों का पीछा कर रही है मेगा फिनाले में पहुंचने के लिए. 28 चेंडू 38 धावांची गरज. गिसुद्दीन रनअप मध्ये थोडासा बिघाड निर्माण होतोय, थोडंसं थांबतोय. डेड बॉलचा इशारा पंचांमार्फत. पंचांचं एक चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गिसुद्दीन आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा. मात्र नक्कीच ज्या वेळेला चेंडू गुडलँड स्पॉटवर पिच होतोय, विकेटवर पिच होतोय, त्यावेळेला वेगाने येतोय आणि तेच प्रभावी ठरतोय कुमार याला निर्धाव चेंडू खेळण्यास. इतना तो आसान नहीं है गिसुद्दीन के सामने इतना ज्यादा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेलना. वो खिलाड़ी जो 6 मर्तबा मैन ऑफ द सीरीज रहा है 12 टूर्नामेंट में. नक्कीच गिसुद्दीनकडे टॅलेंट आहे, क्रिकेटचा एक प्रगल्भ अनुभव आहे गिसुद्दीन. लोअर फुट चेंडू, चेंडूला इथे फ्लिक केलं आहे. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. खासदार षटकार. फुल टॉस गेंद थी और उसका भरपूर फायदा उठाया. तेज करना चाहते थे, अपनी लेन पे कंट्रोल नहीं रख पाए. बहुत खूबसूरत शॉट, पैरों के सामने केवल फ्लिक वर्क कर दिया था गेंद को. डीप वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. बिनबाद 20 धावांची एक चांगली सुरुवात कशी असावी, सलामी कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपल्या खेळीच्या माध्यमातून देताना कुमार आणि त्याला योग्य साथ जयेश मार्फत. संयम कसा असावा, एखादा फलंदाज आक्रमक असला तर नक्कीच संयमानं त्याला कशी साथ द्यावी याचं उत्तम उदाहरण जयेश मार्फत दिलं जाते. यस, महिंद्रा स्पोर्ट्स के लिए अब खतरे की घंटी बजती हुई, क्योंकि विकेट यहाँ पे महिंद्रा को चाहिए, वो भी एक नहीं गुच्छों में. नक्कीच महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक विकेटच्या प्रतीक्षेत नक्कीच अवश्य इथे आपण पाहतो आहेत. मात्र ती विकेट कधी प्राप्त होईल, तो सुवर्ण क्षण कधी येईल, हा नक्कीच एक आतुरता भासते, वाटते ती मात्र महिंद्रा स्पोर्ट्सला.
गिसुद्दीन षटकातील पुढचा चेंडू कुमारसाठी रायडम ओव्हर द विकेट. आता मात्र नक्कीच उजव्याच्या समी धावाची संधी मात्र थोडस दूर. एक धाव मिळते. बॅटची ईज लागून चेंडू आपण पाहतोय वळाला होता समीप. आज नंबर 1 विकेट कीपर. कल उनके बारे में मैंने कहा था कि उनके हाथों में आप मक्खन या तेल भी लगा देंगे तो वो कैच पकड़ेंगे, लेकिन आज आने वाले कैच छोड़ रहे. दूसरा जीवन दान दिया वहां पर उन्होंने कुमार को मिलने वाला ये तीसरा जीवन दान. 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय गिसुद्दीन. रणनीती कसा असावी, डावपेच कसे असावे याचं नक्कीच एक अवलोकन करण्याची परिस्थिती आता मात्र महिंद्रा स्पोर्ट्सवर नक्कीच येते. कारण ज्या वेळेला तुमचं गोलंदाजी चांगली होत असते त्यावेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यवस्थित साथ लाभली पाहिजे, मात्र त्याचा थोडासा अभाव जाणवतोय गिसुद्दीन. हलक्याताना फक्त चेंडूला लेट कट करतोय. चेंडू नक्कीच गली रिजन मध्ये वळतोय. इनफिल्डच्या आत चेंडू अडवतोय, मात्र तत्पूर्वी एक धाव. अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता समाप्ती होते. बिनबाद 22 धावसंख्येवर पोहोचताना इथे आपण पाहतोय धनेश 11 कुकसे संघ. ये देखिए राज बावलिया ने बहुत खूबसूरती के साथ ये कैच छूटा था जो दिखाया जा रहा है, और राज बावलिया ने उसके बाद बहुत अच्छी फील्डिंग की थी बैकवर्ड ऑफ द पॉइंट. 2 ओवर में 22 रन बचे हुए. 4 ओवर में 32 रन चाहिए, और जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का. 30 धावांची गरज आहे एकंदरीत इथे 24 चेंडू मध्ये. या षटकात आपण पाहतोय एकंदरीत 9 धावा अंकित केल्या जात आहेत आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि नक्कीच एक चांगलं प्रभावी तंत्र आता वापरावं लागेल. आपलं गुणकौशल्य चांगल्या प्रगल्भ पद्धतीनं सादर करावं लागेल महिंद्रा स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना आणि त्याच अनुषंगानं दर्जेदार क्षेत्ररक्षणाची योग्य साथ द्यावी लागेल ती तमाम क्षेत्ररक्षकांना. ये देखिए ड्रॉप कैचेस बताए जा रहे हैं किस तरह से सचिन ने छोड़ा. क्या टेलीकास्ट है. ओहो. प्रिंस मूवीज, दिन में सोना और रात पे सोने पे सुहागा. ये देखिए कुमार का कैच छूटा था, कट करना चाहते थे, थोड़ा मुश्किल अवसर था, लेकिन सुजीत नाईक जो कि नंबर 1 विकेट कीपर है उनके लिए तो ये मुश्किल नहीं था. सुरेश येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. नहीं, अच्छी सोच है मैं कहूंगा, क्योंकि यहाँ पर विकेट जा रही है महिंद्रा स्पोर्ट. मँग्रोव्ज एंड कडून 12 ते 14 बॉलचा रनअप. नक्कीच हलक्यातनं फक्त चेंडूला लेट कट करतोय, दिशा देतो. चेंडू वळतोय गली क्षेत्रामधून. शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक होऊ शकतो. सुरेशला संधी आणि फलंदाज कुमार याची खेळी संपुष्टात. पहिलं सुयश मिळताना महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. लेट इस्ट कुमार ने जयेश के कॉलिंग पे अच्छा थ्रो पहुंचा था डीप से, और सुरेश पारदी ने आखिरकार रन आउट कर दिया. ये देखिए बिलाल शेख का थ्रो पहुंचा था डीप से, बहुत बढ़िया कलेक्शन, और आउट हो गए बैट्समैन कुमार. 3 जीवनदान मिले कुमार को. आउट होने से पहले 10 गेंदों में उन्होंने 17 रन बनाए. आता मात्र नक्कीच जी चक्रव्यूह रचायला पाहिजे होतं, जे क्षेत्ररक्षणाचं जाळं विणायला पाहिजे होतं, तीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे मात्र प्रत्यक्षात अवलंबली जाते. आणि नक्कीच इथे सुरेश पारदीला एक गडी बाद करण्यामध्ये सुयश मिळते. तीनों कैच उनके जो छूटे थे वो बताए गए. बहुत अच्छा मिक्सअप कर रही है टेक्निकल टीम प्रिंस मूवीज. सुरेश षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय जयेश पाटील, क्रमांक 3 वर शेखर. नक्कीच आता मात्र बॅटची एज कॉट बिहाइंड. आणखीन एक मासा गाळ लागताना आणखीन एक मोठा धक्का इथे मात्र धनेश 11 संघाला. पारदी की. शेखर 0 का चश्मा पहन के आउट हुए. जयेश पाटिल आउट हुए. ये देखिए बड़ी विकेट दूर से खेला था और बढ़िया कैच, फर्स्ट स्लिप. अब तो कहूंगा कि 7 खून माफ कैच. थोडासा निराश होतोय, मात्र इथे आपण पाहतोय नवचैतन्य निर्माण होतोय आता मात्र महिंद्रा स्पोर्ट्स संघामध्ये. कारण 2 महत्वाचे फलंदाज बाद होत आहेत. कुमारला ज्या वेळेला धावची स्वरूपात बाद केलं त्यावेळेला नक्कीच मानसिक मनोबल
आत्मचिंतन करून नक्कीच प्रबळ होतंय ते महिंद्रा स्पोर्ट्स संघाचं. आणि दुसऱ्या चेंडूवर सुरेश एक अचूक चेंडूची निवड करतोय, योग्य पिचवर चेंडू हाताळतोय आणि नक्कीच आपण पाहतोय की बॅटची आउटसाइड एज साठून सुजित हातामध्ये चेंडू विसावतोय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात जयेश पाद. 4 गेंदों में 6 रन बनाए जयेश पाटिल ने आउट होने से पहले. नए बैट्समैन शेखर का साथ निभाने के लिए विक्की मात्रे गोल्डन 6 लगाया उन्होंने जॉली स्पोर्ट के मोती के सामने. 9वां गोल्डन 6 इस सीजन का सिटी क्रिकेट में. मात्र युतिका स्पोर्ट्स समोर खेळताना नक्कीच धनेश 11 या संघाने नक्कीच थोडासा संघर्ष दिला होता. तो सामन्याची थोडीशी आठवण जागृत होतोय, कारण ज्या वेळेला आपण पाहतोय सुरुवातीला स्टार्टिंग लाईनअपचे जे फलंदाज होते अशाच पद्धतीने बाद झाले ते एकामागोग एक. नंतर अजय आणि बाबिशने एक चांगली प्रगल्भ अशी फलंदाजी सादर केली होती. त्यामुळेच धनेश 11 इथे सेमीफायनल मध्ये खेळताना आपण पाहतोय. सुरेशला चांगलं सुयश मिळतंय, चांगली साथ आता मात्र क्षेत्ररक्षणाची लाभतंय ती महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय महिंद्रा स्पोर्ट्स या निर्णायक सामन्यामध्ये. सुरेश षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू 1 बाउन्सर झालंय असं नक्कीच संकेत स्क्वेअर लेग पंच मुख्य पंचांकडे कळवत आहेत आणि त्याच अनुषंगाने बहुत खूबसूरत बाउंसर, बहुत ही खूबसूरत बाउंसर. 1 फॉर दी ओवर का इशारा था अंपायर का. ये देखिए टेस्ट करते हुए वहां पर विक्की मात्रे को बाउंसर से. नक्कीच एक चांगली निर्णायक खेळी साकारतोय सुरेश पारधी या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा सामना आहे. नक्कीच 4-4 विजयाच्या साथीनं रँकिंग नंबर 1 वर हे दोन्ही संघ सिटी क्रिकेटमध्ये नक्कीच अग्रस्थानावर आहेत. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून मार्गस्थ होतोय. तर नटराज अँगल मध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता विकी मात्रेनी, मात्र नक्कीच चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. उर्वरित काम करतोय सुजित नाईक यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. एक चांगलं यष्टी रक्षण आपण पाहतोय की 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून फक्त एकच धाव खर्च करतोय सुरेश पारधी. पहिल्या षटकात 13 धावा खर्च आणि तिसऱ्या षटकात आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. Yes, it has been outstanding bowling from Pardi, who contained batsmen keep and quiet and claim the very important wickets. सुरेश षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र चेंडूला स्वंग करतोय बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिडविकेटच्या मागे, वाघाची धाड फोडला पहाड, चेंडू सीमारेषे पार, रजनी मधला एक अप्रतिम खासदार षटकार. ये देखिए ये विक्की मात्रे रन मशीन ऑफ भिवंडी. थोड़ा सा झुके ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खींच के मारा 6 रन. लेकिन अच्छी गेंद पर शॉट खेला है, गेंद खराब नहीं थी, शॉट को बनाया वहां पर. संधी येत असते, मात्र ते संधी तुम्हाला निर्माण करून नक्कीच त्याचं साध्य करणं सोनं करणं हे तुमचं कर्तृत्व असतं. तुमच्या गुणकौशल्यांनी तुम्ही प्रतिभावंत किंवा प्रगल्भ क्रिकेट कसं खेळता हे तुमच्यावर अवलंबून असतं आणि तेच सादर करताना आपण पाहतोय विकी मात्रे याला 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 29 वर. विजयी लक्ष आहे ते 52 धावांचं. अजूनही 23 धावांची आवश्यकता. हे 52 धावांना गवसणी घालण्यासाठी धनेश 11 कुकसे या संघाला 6 धावा खर्च करतो या चेंडूवर. 5व्या चेंडूवर शेवटची संधी असेल, शेवटचे चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील सुरेश पारधी याचा. आपण पाहतोय खासदार चषक 2017 ही स्पर्धा. सन्माननीय लोकप्रिय लोकनेते कार्यसम्राट खासदार मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस वाढदिवस. आता मात्र कमी गतीने चेंडू हाताळतोय, मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळतोय. थोडासा चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता सुरेश पारधीचा आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहतोय रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळतोय. नियम क्रमांक 25 चा अवलंब केला होतोय पंचांमार्फत. दोन्ही हात समांतर दिशेने फैलावले जातात आणि वाईट चेंडूची खूण धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 30 वर. 2 गडी बाद 30 धावा धनेश 11 कुकसे संघ. या पुढचा सामना आपण पाहणार आहोत 40+ चा मेगा फायनल. आता मात्र फुलटॉस चेंडू लिफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय काव कॉर्नर क्षेत्राच्या वरून जातोय सरळ 6 धावांसाठी खासदार षटकार. अब विकी मात्रे को नहीं कर सकते. अब दिवाली के दिन
ये देखिए मिठाई का पूरा बॉक्स उनके सामने रख दिया। आकाशजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिवापुरी, तसेच दिलीपजी पाटील दिवापुरी समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, विशालजी पाटील दिवापुरी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते। मान्यवरांना विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विकास पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आकाश मात्रे, आपले हार्दिक स्वागत आहे। सर्व मान्यवरांचं मी शिवमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड मराठा पंजाब स्पोर्ट्सच्या वतीने खासदार चषक 2017 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। नक्कीच 3 षटकामध्ये आपण पाहिलं या चेंडू फळीमधील संघर्ष कशा पद्धतीने पेटतोय, रंगतोय आणि खुलतोय। उर्वरित 3 षटकामध्ये काय घडामोडी होत आहेत, या 3 षटकांमध्ये काय दडलंय। क्रिकेटचा रंग नक्कीच रंगतदार सामना रंगलाय, मात्र त्या रंगतदार सामन्याला रंग अजून आणण्यासाठी एक रंगतदार आणि ज्येष्ठ समालोचक आपल्या धावतं सुमधुर समालोचन साथ देतील। हिंदी आणि इंग्लिश त्याचबरोबर कोकणी भाषेची थोडीशी जोड असणारे भिवंडीतील ज्येष्ठ आणि सिनियर कमेंटेटर सिद्दीक भाभेजी। अनेक अनेक धन्यवाद संदीप मोरे। ये देखिए किस तरह से बता रहा है, 10 गेंदों में 17 बना के आउट हुए थे कुमार। जयेश पाटिल 4 गेंदों में 6 रन। शेखर ने कोई गेंद नहीं खेली, कोई रन नहीं बनाए। विक्की मात्रे 4 गेंदों में 2 सिक्सर लगा के 12 पे खेल रहे हैं। बहुत खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे हैं इंटरनेशनल लेवल का, प्रिंस मूवीज का। 18 गेंदे 16 रन। डू इट बिफोर डाई, डू और डाई तो नहीं है, डू इट बिफोर डाई। मरने से पहले कुछ करना चाहिए और देखना है कि मरने से पहले कुछ करते हैं कि नहीं धनेश के सामने महेंद्रा के गेंदबाज। नक्कीच हे जर 13 धावा ह्या ज्या 2 चेंडूमध्ये 13 धावा सुरेश पारदीने ज्या खर्च केल्या, तर त्या जर शिल्लक असत्या तर नक्कीच दिशा आणि दशा ही थोडीशी वेगळी असती, ती मात्र महिंद्रा स्पोर्ट्स संघासाठी। यस, मरता क्या ना करता गैसुद्दीन शेख को कंटिन्यू रखा गया है। विकेटें बहुत हाथ में धनेश के। पायनियर फाइनल में पहुंच चुकी, इसके बाद 40-40 का फाइनल, उसके बाद मेगा फिनाले ग्रामीण का और उसके बाद ग्रैंड फिनाले सिटी क्रिकेट का। गैसुद्दीन शेख टेम्पल एंड की जानिब से गेंदबाजी कर रहे। इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेला है। फिर से सचिन के पास गेंद गई थी, देखना है क्या कुछ हुआ है। ये देखिए, ढूंढो ढूंढो रे साजना, गेंद को ढूंढते रह गए। 2 रन ढूंढ लिए बैट्समैन ने। आज सचिन की जो फील्डिंग है वो कल रात में बहुत अच्छी थी मराठा पंजाब के सामने। दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रकाशजी टावरे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खासदार चषक 2017 मध्ये शिवमाता वर्ल्ड आणि मराठा पंजाबच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय। 38 रन। गैसुद्दीन की गेंद आने दिया था, टैप किया गेंद को खाली क्षेत्र में, 1 रन बना। तेज थ्रो, ओ ये देखिए सुजीत कुछ ज्यादा ही उत्साहित हुए और बच गए वहां पर बैट्समैन शेखर दलवी। पहले ही उन्होंने स्टंप्स गिरा दिए और गेंद उनके हाथों से छिटक गई। ये देखिए, धीमी गेंद थी, टैप किया था गेंद को खाली क्षेत्र में, बढ़िया थ्रो पहुंचा था सीधा स्टंप पे, लेकिन पहले ही हाथों से स्टंप्स गिर गए। इसे कहते हैं कि आसमान से गिरा और खजूर में अटका। चौथा जीवन दान मिला है अभी तक धनेश के बल्लेबाजों को। गैसुद्दीन बाउंसर गेंद ज्यादा ऊंचा, वाइट। एक रन से स्कोर 41 पे पहुंचा है। धीरे धीरे धनेश 11 फाइनल की तरफ कदम रखती हुई। इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन। सैतालीस रन हो चुके हैं और अब कोई
अनहोनी इस मैच में वापसी करा सकती है महिंद्रा को। ये देखिए, लेग कटर गेंद थी, जल्दी पढ़ लिया, बैकफुट पे गए, पुल किया बहुत ही खूबसूरती के साथ, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। ये धनेश के समर्थकों को दिखाया जा रहा है। गैसुद्दीन इस मरतबा पिछले पांव पे जाकर गेंद को टर्न करते हुए क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, डीप मिड विकेट पर 1 रन। मंजिल करीब आती हुई पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश कुक से 48 रन 2 विकेटों के नुकसान पे पायनियर पहले ही फाइनल में पहुंच चुकी है। गयासुद्दीन, अब स्लिप लगाया गया है, फ्लाई स्लिप। इस मरतबा मिस्क्यू हुक, गेंद जारी डीप फाइन लेग पर, 1 रन बनता हुआ स्कोर में। गयासुद्दीन शेख इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ। धनेश का स्कोर अब 50 पे पहुंच चुका है। अब 2 ओवर में सिर्फ 2 रन चाहिए। कोई अनहोनी चमत्कार ही इस मैच को जिता सकता है महिंद्रा को, और वैसे भी मोड़े चमत्कार तो रोज नहीं होते। अल्पेश चौधरी बनना होगा, अल्पेश चौधरी बनना होगा, तभी ये मुमकिन है। जिस अल्पेश चौधरी ने 2 ओवर डाले थे, 4 विकेट लिए थे, 1 मेडन ओवर और 2 ही रन, 1 ही रन दिया था। देखना है कि सिर्फ 2 रन चाहिए। अब बैट्समैन के पड़ोसी बढ़ चुके, शेजारी वाल्यात। दो रन चाहिए धनेश कुकसे को मेगा ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए। इस मरतबा छोटी बैकलीफ, रन पूरा, ओवर थ्रो हुआ है लेकिन रन नहीं लिया, और गेंद देखना है अभी भी रन नहीं लिया है। शायद विनिंग शॉट लगाना चाह रहे वहां पर विक्की मात्रे। रेडी रहने पूरे स्क्वाड के साथ, स्टेज के दोनों बाजू रेडी रहो। यस, दोनों गिरामीन की टीमें और दोनों सिटी की टीमें, दोनों तरफ रेडी रहना है आपको। स्टेज के दोनों साइड पायनियर, साथ ही साथ इस मैच की विजेता जय बोलेना सरोली पारा और दत्त कोपा गोरसई, इसके साथ ही गेंद बाउंड्री के बाहर और धनेश कुक से फाइनल में पहुंचती हुई। कांग्रेचुलेशन भावेश पवार, पांडुरंग धर्मा पाटिल एंड धनेश कुक से। हार्ड लक महेंद्रा, हार्ड लक संजय मात्रे एंड कैप्टन पपिया खारिक। आइए दोस्तों, इस मैच के मैन ऑफ द मैच के खिलाड़ी का हम अनाउंस करने जा रहे हैं, जिसका नाम है 30 गेंदबाज अख्तर, 2 ओवर 9 रन और 2 विकेट। अख्तर, आपको मैन ऑफ द मैच के लिए आना है। कांग्रेचुलेशन अख्तर एंड ऑल द बेस्ट फॉर फाइनल।
भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाशजी तावरे यांचं स्वागत आणि सन्मान राम भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि सन्मान करण्यात आलेला आहे. मी सर्व क्रीडा खेळाडूंना विनंती करतोय की 40+ संघ व्यतिरिक्त कोणी मैदानात थांबू नका. विनंती असेल सर्व सन्माननीय खेळाडूंना आणि इतर क्रीडा रसिकांना. त्यानंतर देवापुरीचे विद्यमान सदस्य आकाशजी म्हात्रे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो, सर्व खेळाडूंना आणि दर्शकांनी मैदानाच्या बाहेर जायचंय प्लीज. एक विनंती असणार आहे. मी विनंती करतोय प्लीज धनेश इलेवन. आकाश म्हात्रे यांचे स्वागत आणि सन्मान प्रशांत भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.